शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहे। त्यापूर्वी पाहिलं तर मंत्री संजय राठोड यांनी जो गरजते व बरसते अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी थेट आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आहे। भाऊ, एकीकडे पाहिलं मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे जो गरजते व बरसते नाही, नेमकं या संदर्भात काय सांगणार? आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज दौरा आहे। 2022ला गद्दारी झाली आणि आत्ता ही महागद्दारी झाली। 2022ला जी गद्दारी झाली त्या गद्दारीतले आपल्या भागाचे मंत्री काल बोलताना बोलले की जे गरजते आहे वो बरसते नाही। मी एकच सांगू इच्छितो की काही 2 दिवसापूर्वीची काही माहिती आमच्याकडे अशी आहे की दिग्रस विधानसभा क्षेत्रातल्या 31,000 मतदार हे SIR मधून बाद झालेले आहे आणि मंत्री संजय राठोड किती मतांना निवडून आले हो? 29,000। अरे तुम्ही तर विधानसभेलाच खतम झाले होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाच्या झंझावातापुढे, परंतु तुमचा पैसा इकडून तिकडून जमा केलेले सगळे मतं या भरोशावर तुम्ही निवडून आले। आणि भविष्याचा काळ हे महाराष्ट्राची जनता ठाकरे परिवारासोबत किती आहे, शिवसेनेसोबत किती आहे हे भविष्याचा काळ तुम्हाला सांगेल। आणि शिवसैनिक गरजणारा आहे आणि बरसणारा आहे हे तुम्हाला दिसून पडेल। नक्की एकंदरीत पाहिलं तर या दौऱ्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। खासदार संजय देशमुख हे फुटल्यानंतर इथे पहिल्यांदा सभा होत आहे। एकीकडे पाहिलं तर खासदार संजय देशमुख हे ठाकरे साहेबांच्या विरोधात बोलत असतात आणि दुसरीकडे पाहिलं तर आता मंत्री संजय राठोड यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। या संपूर्ण याच्याकडे तुम्ही कसं बघता? काय संजय राठोड असतील किंवा संजय देशमुख असतील, या दोघांनाही पहिल्यांदा जिल्हा प्रमुख आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं। अहो, या दोघांची ही सुरुवात काँग्रेसमधून झालेली आहे, परंतु उमदे तरुण होते, काहीतरी करतील या हिशोबानं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्या आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी यांना दोघांनाही जिल्हा प्रमुख केलं। खऱ्या अर्थानं शिवसेनेनं राजकारणात ओळख यांची जर कोणी केली असेल तर शिवसेनेनं केलेली आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आणि त्याच शिवसेनेच्या ठाकरे परिवारावर आज आपण टीका करतो, यात काही नाही। आणि काय संजय राठोडचं ते चरित्र आणि हे आता हे महागद्दार झालेला संजय देशमुख याची नीतिमत्ता यवतमाळकरांना सगळं माहीत आहे आणि गरजते बरसते हे तर सगळं दिसणारच आहे। या महागद्दाराला याची जागा यापुढे शिवसैनिक दाखवल्याशिवाय राहणार। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।